अनन्य भक्ती भावे निडा बंदी त्याचे पाय. निडोबा रायांनी त्यांच्या चरणाचं वंदन करावं एवढी त्यांची त्या ठिकाणी मात्र श्रीमंती महाराज आणि असे असणारे श्री संत एकनाथ महाराज खऱ्या अर्थाने आपल्याला हरिप्राप्तीचा मार्ग सांगतायत. एकनाथ महाराजांचा अधिकार खूप मोठा होता, पारमार्थिक दृष्ट्याही आणि लौकिक दृष्ट्याही. त्यांचा संसारही सुखाचा होता महाराज आणि त्यांचा परमार्थही सुखाचा होता. या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीचा संसार सुखाचा होत नाही. राजा रावणाने करून पाहिला संसार, राजा रावणाने संसार करून पाहिला तरी राजा रावणाचा संसार सुखाचा झाला नाही. संसार या शब्दाचा अर्थ आपण ज्या संसाराची व्याख्या करतो ना, भांडे कुंडे याला आपण संसार म्हणतो. पण त्या ठिकाणी ज्ञानोबारांनी संसार या शब्दाची व्याख्या करत असताना संसार या शब्दाची व्याख्या ज्ञानोबारांनी केली. उपजे ते नाशे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. हो अगा उपजणे आणि निमणे या प्रकारे म्हटले. जन्माला येणं आणि मरण हा सुद्धा एक प्रकारचा संसार आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम, ये संसारे कलुदुस्तारे कृपया पारे पाय मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हो म्हटले या ठिकाणी मूढमती सारखं जीवन जगू नका, हरीचं त्या ठिकाणी भजन करा. संसार आजपर्यंत कुणाचाही सुखाचा झाला नाही. राजा रावणाने सुद्धा संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न केला. एवढा मोठा लंकेश होता महाराज राजा रावण, पण त्याच्या जीवनामध्ये त्याच्या 3 प्रकारच्या प्रतिज्ञा पूर्ण राहून गेल्या. 3 प्रतिज्ञा राजा रावणाने आपल्या जीवनामध्ये केल्या होत्या. पहिली प्रतिज्ञा होती मी सोन्याला सुगंध आणेल, सोन्याला सुगंध आला नाही. दुसरी प्रतिज्ञा होती राजा रावणाची मी खारा समुद्र गोड करेल, खारा समुद्र गोड झाला नाही. आणि तिसरी राजा रावणाची प्रतिज्ञा होती मी स्वर्गाला शिडी लावेल, स्वर्गाला शिडी पण लागली नाही. आणि बरं झालं हे सगळं घडलं नाही. तर स्वर्गाला शिडी लागली नाही, खारा समुद्र गोड झाला नाही आणि सोन्याला सुगंध आला नाही. जर सोन्याला सुगंध आला असता तर चोरांना सांगावं लागलं नसतं कुणाच्या घरात किती सोनं आहे. ते चौकात, ते मातृभूमी चौकात उभे राहिले असते आणि त्या ठिकाणी मात्र त्या चौकातूनच त्यांनी सुगंध घेतला असता. कुठून जास्त येतं वाव. हो आणि त्या घरामध्ये त्यांनी चोरी केली असती आणि बरं झालं हो समुद्राचं खारं पाणी गोड झालं नाही. जर समुद्राचं खारं पाणी गोड झालं असतं तर गरीब लोकांना प्यायलाच पाणी भेटलं नसतं. आणि बरं झालं स्वर्गाला शिडी लागली नाही. जर स्वर्गाला शिडी लागली असती मावशी तर लोक कीर्तनाला पण आले नसते. हो आताच लोक कीर्तनाला येत नाही पानपुऱ्याच्या गाड्या म्हणून. तर तेव्हा जर स्वर्गाला शिडी लागली असती महाराज तर लोक कुठून कीर्तनाला आले असते. हो इथं येण्याचं भाग्य खऱ्या अर्थाने तेव्हाही आपलं नसतं. असो संसार हा कुणाचा त्या ठिकाणी मात्र सुपड होत नाही. बहिणाबाईने संसार शब्दाची व्याख्या केली. अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार दोन जीवाचा विचार, देतो दुःखाला होकार अन सुखाला नकार. अरे संसार संसार हे कडवं बहिणाबाईचं नाही, हे कडवं बहिणाबाईचं नाही. कुणीतरी आगाऊपणा केला या कवितेला लावून दिलं. पण या 3ऱ्या कडव्यामध्ये सांगितलं असं महाराज. अरे संसार संसार जसं कप बशीच घर, बशी बशी आरामशीर कप फिरे घराघर. कोणता कप फिरे त्या प्यायचा. बशीला टेन्शन नाही, कपाला सगळं टेन्शन आहे. कपाची दांडी जरी तुटली ना महाराज लोक तिच्या ठेसा ठेवतात. कप फेकत नाही लोक. कपाची दांडी तुटली तरी त्याची त्या ठिकाणी सुटका नाही आहे. बरेच कप खयात चालले गेले. खयात तुमच्याकडे काय म्हणतात देव जाणो खय का वाढ. हो बरेच कप त्या ठिकाणी खयामध्ये त्या ठिकाणी मात्र चालले गेले. आज संसार कुणाचा सुखरूप झाला नाही. लहानपणी संसारातलं प्रेम वेगळ्या ठिकाणी महाराज, तरुणपणी वेगळ्या ठिकाणी आहे तर म्हातारपणी वेगळ्या ठिकाणी आहे. सांगेल मी तुम्हाला या जगामध्ये प्रत्येक जन्माला आलेला पोरगा लहानपणी आपल्या आईवरच प्रेम करतो, आपल्या आईवरच प्रेम करतो. पोरगा शाळेला गेला, घरी आला, घरात कुणी असलं तरी विचारतो माझी आई कुठे गेली. तोच पोरगा त्या ठिकाणी 10वीला गेला, चांगल्या मार्काने पास झाला तरी विचारतो माझी आई कुठे गेली. हो तोच पोरगा 12वीला गेला, चांगल्या मार्काने पास झाला, रिझल्ट घेऊन घरी आला तरी विचारतो माझी आई कुठे गेली. त्याची आई म्हणते माझा मुलगा माझ्याशिवाय राहतच नाही, माझा मुलगा माझ्याशिवाय राहतच नाही. त्या मावशीला म्हटलं मावशी तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, तुमचा मुलगा तुमच्याशिवाय राहील, फक्त त्याला 26 वर्षाचा होऊ द्या. आणि एकदा का तो 26 वर्षाचा झाला आणि त्याच्या डोक्यावर तांदूळ पडले कशाचे. भारत देशामध्ये पोरगा 26 वर्षाचा झाला की त्याच्या डोक्यावर तांदूळ पडतात कशाचे, लग्नाचे. आणि लग्नाचे जे तांदूळ असतात ना महाराज अत्यंत खतरनाक असतात. ते साधे नसतात म्हणून ते पांढरे नसतात.
म्हणून ते पांढरे नसतात, लाल गुलाबी जांभळे तांबडे असे ते तांदूळ असतात. आणि ते तांदूळ मंत्रलेले तांदूळ असतात. त्या तांदळांचा पराक्रम एवढा भयानक आहे, ते तांदूळ ज्याच्या डोक्यावर पडले दुसरं काही होत नाही, त्याच्या डोक्यात फरक पडतो. लग्नानंतर जेव्हा पोरगा घरात होतो माय तेच आहे घर तेच आहे, पण लग्नानंतर जेव्हा पोरगा घरी आला महाराज, त्यावेळेला माय आता चुल्याजवळ गॅस जोड बसली होती. इमानदारीने सांगा त्याने त्याच्या मायला काय विचारलं? हो, काय विचारलं? हे तुम्हाला पण मान्य आहे? हो. ती कुठे गेली? ती म्हणजे कोण? ती म्हणजे मामालीची बहीण. कोण? ती म्हणजे पत्नी. ती कुठे गेली? हो ऐका, जे आईवर प्रेम होतं महाराज ते कुणाकडे गेलं? तरुणपणी पत्नीकडे गेलं. ऐका, पत्नीवर प्रेम करू नये या मताचा मी नाही. ती सुद्धा आपला संसार सोडून, आपल्या मायबापाचं घर सोडून त्या पतीच्या घरी आलेली असते, पण त्या ठिकाणी मात्र तिच्या नादामध्ये मायबापांना सोडू नका. आज बऱ्याच लोकांनी चूक केली महाराज. हो, त्या ठिकाणी मात्र पत्नीच्या सांगण्यावरून मायबापांना लोकांनी वृद्धाश्रमामध्ये सोडून दिलं. वृद्धाश्रमामध्ये त्या ठिकाणी मात्र सोडून दिलं महाराज. आणि खऱ्या अर्थाने महाराज आज जर विचार केला तुम्ही तर भारत देशामध्ये वृद्धाश्रम नावाची परंपरा नव्हती. वृद्धाश्रम ही परंपरा भारत देशामध्ये नव्हती. हो, या देशामध्ये श्रावण बाळाचा जन्म झाला होता. ज्याने मायबाप आंधळे होते त्यांना काशी विश्वेश्वराचं दर्शन घडलं पाहिजे म्हणून एका कावडीमध्ये ज्याने बापाला बसवलं आणि दुसऱ्या कावडीमध्ये आपल्या आईला बसवलं. आता तसं राहिलं नाही, आता काळ बदलला. हो, त्या श्रावण बाळाने जिवंत होताना तोपर्यंत मायबापांची सेवा केली होती. आताच्या काळामध्ये तसं राहिलं नाही. हो, आताच्या काळामध्ये काळ बदलला. हम दो हमारे दो, हम दो हमारे दो, और बुड्ढा बुड्ढी को वृद्धाश्रम में डाल दो. हो, म्हातारा म्हातारीला कुठे टाका? वृद्धाश्रमामध्ये टाकून द्या म्हटले. असं आताच्या काळामध्ये हा काळ आला. कबीर महाराजांनी या लोकांकडे पाहिलं आणि म्हटले लोक बैमान झाले. हो, हे लोक बैमान झाले. कबीर महाराजांनी गायलेलं भजन आहे. कबीर महाराजांनी गायलेलं भजन आहे महाराज. लोकांकडे जेव्हा त्यांनी पाहिलं, पत्नीच्या प्रेमामुळे मायबाप सोडून दिले म्हटले. आणि कबीर महाराजांनी गायलाय, आई रे बैमान दुनिया, आई रे, 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 आई रे बैमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई ना माने, कोई ना माने, कोई ना माने. माँ बाप को कोई ना माने, कोई ना माने, कोई ना माने. माँ बाप को कोई ना माने, औरत का बहुमान, औरत का बहुमान, औरत का बहुमान दुनिया आई रे, आई रे बेईमान 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 दुनिया आई रे. माँ बाप को कोई ना माने, कोई ना माने, कोई ना माने. ऐका, ज्या मायबापांनी लेकरांना सांभाळलं त्या लेकरांना मायबापांना सांभाळण्याकरता आज खऱ्या अर्थाने वेळ नाही. एक माँ की छोटी सी कोख में चार चार बेटे समा सकते हैं. एक माँ की छोटी सी कोख में चार चार बेटे समा सकते हैं, लेकिन उसी बेटे की 4 मंजिली हवेली में एक माँ और एक बूढ़ा बाप नहीं समा सकता. ये भारत देश का दुर्भाग्य है. हो, हे दुर्भाग्य आहे आपल्या देशाचं. हे दुर्भाग्य आहे. मायबापांना घरामध्ये राहायला जागा राहिली नाही. हो, पत्नी करता मायबाप सोडले, मग पत्नीवरचं प्रेम सुद्धा टिकायला पाहिजे होतं. बरं, पत्नीवरचं प्रेम सुद्धा टिकलं का? पत्नीवरचं प्रेमही टिकलं नाही. हो, पत्नीवर ज्या पत्नीवर प्रेम केलं म्हातारपणी तिच्यावरचं प्रेम टिकेलं सांगता येत नाही. जे पती पत्नी तरुणपणी एका ताटामध्ये जेवत होते ना, म्हातारा म्हातारी तेच आहे. पण जेव्हा ते म्हातारे झाले तेव्हा ते एकमेकांशी बोलत नाही. ते एकमेकांशी बोलत नाही. हो, ते दोघांकडे एकमेकांकडे असे पाहतात. म्हातारपणी असे पाहतात. ते म्हाताराचा ना म्हातारीची जर भेट झाली रस्त्याने चालता चालता ते एकमेकांकडे असे पाहतात जसं त्यांचा 7 जन्माचा वैर आहे. हो, सकाळी 10 वाजता म्हातारा एका वाट्यावर बसतो, म्हातारी दुसऱ्या वाट्यावर, दळला एका वाट्यावर, दळली दुसऱ्या वाट्यावर. दोघे एकमेकांकडे पाहतात, एकमेकांशी बोलत नाही.
एकमेकांशी त्या ठिकाणी मात्र बोलत नाही, एकमेकांकडे पाहतात. म्हातारा म्हातारीकडे पाहून मनातल्या मनात म्हणतो, चोरी झाली तुला बोलण्याची, लाज वाटे मला सांगण्याची. म्हातारी बी तिकडनं म्हणते मनातल्या मनात, धीरे धीरे बोल कोई सुनना ले, सुनना ले कोई सुनना ले. आज संसार आहे महाराज, हा कुणाचाच सुखाचा झाला नाही. आज संसार कुणाचाही त्या ठिकाणी मात्र सुखाचा झाला नाही. म्हणून मनुष्य जन्म जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल ना, तर एक वेळा का होईना कधीतरी संसारातून वेळ काढून सत्संगामध्ये जा. सत्संगामध्ये माणसाचं जीवन त्या ठिकाणी मात्र पवित्र होतं. तुम्ही म्हणाल सत्संग काय करतो? जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती त्या ठिकाणी मात्र सत्संग करून देतो. सत्संग सामान्य नाही, सत्संग म्हणजे देव भेटण्याचं ठिकाण. एका कवीने व्याख्या केली आहे, के श्याम तुझसे मिलने का सत्संग ये बहाना है, श्याम तुझसे मिलने का सत्संग ये बहाना है, तुझे मिलने का सत्संग बहाना है, तुझे मिलने का सत्संग बहाना है. ये दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है, दुनिया वाले क्या जाने रिश्ता पुराना है. ये मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है, मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया. ये यमुना जी की नहरों में मेरे श्याम का ठिकाना है, श्याम तुझसे मिलने का सत्संग ये बहाना है, श्याम तुझे मिलने का सत्संग बहाना है, श्याम तुझे मिलने का सत्संग बहाना है. सूरज में ढूंढा तुझे चंदा में पाया है, के तारों की टिम टिम में मेरे श्याम का ठिकाना है, श्याम तुझसे मिलने का सत्संग ही बहाना है. सत्संगामध्ये माणूस आला पाहिजे आणि सत्संगाचा माणूस साक्षीदार झाला पाहिजे. पण या ठिकाणी सत्संगामध्ये लोक येत नाही. कधीतरी जीवनामध्ये वेळ आली ना, भगवंताने चांगला कंठ दिलाय अशा प्रकारचं भजन म्हणा, एकटे म्हणा घरात वाटल्यास पण म्हणा. पण लोक अशा प्रकारचे भजन म्हणत नाही हो. प्रत्येक गावामध्ये एक वटा ठरलाय, वटा, एक वटा चौकामध्ये असतो तो. त्या वट्याला लोकांनी लावलेला कुच्चर वटा. म्हणजे वटा कुच्चर नसतो, वटा कुच्चर नसतो. गावातले कुच्चर माणसं त्या वट्यावर बसतात आणि जो माणूस तिथं हजर नाही त्याची निंदा करतात. एखाद्याची गाडी घेतली, एखादा माणूस नवीन गाडी घेऊन गेला, एक शेतात दुसऱ्याला म्हणतो बघ रे त्याने गाडी घेतली, दुसरा म्हणतो हप्त्यानं घेतली असेल, तुला पेडायचे का ते हप्ते, ज्याने घेतली तो हप्ते पेडील ना, तू का रिकामा टेन्शन घेतो त्याचं. हो, कुच्चर कशाला म्हणतात माहितीये? ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्याला कुच्चर म्हणतात. हरभऱ्यांच्या भाषेमध्ये सांगू का तुम्हाला, काही काही मावश्या हरभरे भिजू घालतात. त्या हरभऱ्यांमध्ये काही काही हरभरे गरीब राहतात. त्या हरभऱ्यांमध्ये काका काही काही हरभरे गरीब राहतात. रात्री त्या ठिकाणी रात्रभर पाण्यामध्ये राहून तास 2 तासाने लगेच फुगतात. कोणते हरभरे? गरीब हरभरे. पण त्या हरभऱ्यांमध्ये काही काही हरभरे खतरनाक राहतात. ते रात्रभर पाण्यामध्ये राहून सुद्धा भिजत नाही. हो, बरं त्या हरभऱ्यांची दुसरी विशेषता, त्या हरभरे जर शिजायला टाकले तर शिजत बी नाही, भिजायला टाकले भिजत नाही, शिजायला टाकले शिजत नाही. हो, बरं एखाद्याने त्या हरभरे त्या ठिकाणी खाल्ले तर ते पचत बी नाही. हो, शिजत नाही, भिजत नाही, खाल्ले तर पचत नाही. हो, काही काही लोकांनी भरपूर कीर्तन ऐकले पण त्यांच्या जीवनात बदलच आला नाही. त्या ठिकाणी बदलच आला नाही. चोपड्याकडे कीर्तनाची सेवा होती 2-4 दिवसापूर्वी. त्या ठिकाणी घरातल्या म्हाताऱ्या खूप रडत होत्या. हो, त्या ठिकाणी मात्र घरातल्या म्हाताऱ्या खूप रडत होत्या. मी त्या आजीला विचारलं, म्हटलं आजी तुम्ही ज्या बाबा करता रडताय ते बाबा खूप परमार्थ करायचे का? म्हटले महाराज 25 खेड्यांमध्ये कुठेही कीर्तन असू द्या, एकही कीर्तन म्हातारा सोडत नव्हता. नवल असं वाटलं लोक कॉलनीच्या कॉलनीत येत नाही बो कीर्तनाला. म्हातारा 25 खेड्यांमध्ये कीर्तनाला जात होता. म्हणजे नवल ऐक नाही. हो,
आणि त्या ठिकाणी सगळ्या म्हाताऱ्या रडत होत्या त्या बाबा करता. म्हटले महाराज, आमच्या घरातले जे बाबा आहेत ना ते 25 वर्ष 25 खेड्यांमध्ये त्या ठिकाणी मात्र कीर्तनाला जात होते. दुसरी म्हातारी म्हटली, खरंय महाराज, जोपर्यंत आमच्या घरातला म्हातारा 25 खेड्यांमध्ये कीर्तनाला जात होता ना तोपर्यंत आमच्या घरातल्या एकाही माणसाला चप्पल विकत घ्यायचं काम पडलं नाही. म्हणजे काय केलं म्हाताऱ्याने? तिकडे जाऊन म्हातारा चपला चोरून आणायचा. काय फायदा झाला कीर्तन ऐकून? काही फायदा झाला नाही. ऐका, परमार्थ करतायत ना तर जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, सूरत बदलनी चाहिए. हमारे दिल से ना सही, आपके दिल से प्रेम की गंगा बनी चाहिए. हो, हा बदल ज्या दिवशी माणसामध्ये होईल ना महाराज, त्या दिवशी खऱ्या अर्थाने परमार्थ करून उपयोग आहे. संतांच्या संगतीमध्ये जो आला त्याचं कल्याण झालंय. म्हणून एकनाथ महाराज आपल्याला निर्देश करतात की बाबांनो, भेटलेलं आहे ना तुम्हाला मनुष्याचं शरीर, कधीतरी सत्संगामध्ये या आणि संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर त्यांचे चरण पकडा. त्याचा परिणाम त्या ठिकाणी काय होईल ते वर्णन करतायत अभंगाच्या. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि ज्याने जीवनामध्ये खऱ्या अर्थाने संतांच्या चरणाजवळ जाण्याकरता संत ओळखता आले पाहिजे. हो, या जगामध्ये खरा साधू लोकांना केव्हाच कळाला नाही महाराज, केव्हाच कळाला नाही. खरा साधू जर समाजाला कळाला असता तर सद्गुरु गजानन महाराजांना त्रास झाला नसता. गजानन महाराजांचा प्रगट दिन सोडायला गजानन महाराजांच्या बाबतीमध्ये सगळेच लोक गजानन बाबांना मारायचे का त्या काळात? गजानन बाबाचे विरोधी लोक सुद्धा होते. जे जे संत पदाला त्या ठिकाणी प्राप्त होण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांना लोकांनी त्या ठिकाणी मात्र त्रास दिला. हो, ऐका, गजानन बाबांना काही लोकांनी उसाने मारण्याचा प्रयत्न केला होता. गजानन बाबांच्या चरित्रामध्ये कथा आहे, खूप मोठी कथा आहे. पण ऐका, ते मारतायत म्हणून गजानन बाबांनी त्यांना मारलं नाही. गजानन बाबांनी त्या उसाचा रस काढून मात्र त्यांना ते रसाचं पाणी प्यायला दिलं महाराज. तो रस त्या ठिकाणी मात्र प्यायला दिला. काय या संत महात्म्यांचं अंतकरण असेल. खरा साधू समाजाला कधीच कळत नाही. लोक कुणालाही साधू समजतात, तो लोकांचा भाग आहे. मागे बरानपूरला एक चादरवाला बाबा आला होता. बरानपूरला चादरवाला बाबा आला होता. कुणालाही विचारलं कुणाकडे चालले? चादरवाल्या बाबाकडे. कुणालाही विचारलं कुठे चालले? चादरवाल्या बाबाकडे. एवढी गर्दी वाढली, मुसावची कट्टी पैसेंजर फुल झाली सगळी. कुणालाही विचारलं चादरवाल्या बाबाकडे. काय झालं? गर्दी वाढली, प्रस्थ वाढलं. त्या ठिकाणी मात्र बाबाचं प्रस्थ वाढल्यामुळे गर्दी उडायला लागली. आणि गर्दी झाल्यामुळे एक दिवस काय झालं महाराज, आता गर्दी पडली, झुंबड पडली. बाबाकडे एक चादर होती आणि त्या गर्दीच्या ओढाताणीमध्ये
खऱ्या अर्थाने लोकांनी चादर ओढायला सुरुवात केली. बाकीचे इकडे ओढतायत, बाकीचे तिकडे ओढतायत. त्या ओढत आणि मध्ये चादरच फाटली आणि चादर फाटल्यामुळे बाबाला चादर राहिली नाही. बाबाला त्या ठिकाणी मात्र चादर राहिली नाही. लक्षात असू द्या. हो, संत म्हणून प्रसिद्ध होण्याकरता जीवनामध्ये खूप मोठ्या अशा प्रकारचे कष्ट सहन करावे लागतात. काही काही माणसं अचानक फेमस होऊन गेले भारत देशात. अचानक त्यांचा धांग पत्ता कोणत्याही प्रकारचा नव्हता, पण काही काही लोक अचानक फेमस झाले भारत देशात. अचानक फेमस झाले. एका मुलाने एकच गाणं म्हटलं गणपती बाप्पाचं, तरी फेमस होऊन गेला. गणपती बाप्पा बसले होते तेव्हा त्या मुलाने एकच गाणं म्हटलं, कोणतं? माझ्या पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती, कसा टुकुमुकू बघतोय चांगला, माझ्या पप्पाने गणपती आणला. हेच गाणं आमच्या शेजारचा पोरगा म्हणायला गेला, त्याच्या बापाने बुटाने आणला. बाप रागावून शेतातून आला, रागाने शेतामध्ये काम जास्त केलं, त्याला पोरगा गाणे म्हणत होता. हो, त्याच्या बापाने त्याला बुटाने आणला. ऐका, एकाने गाणं म्हटलं तर जगात प्रसिद्ध झाला. हो, स्टेशनवर गाणे म्हणायची एक बाई, स्टेशनवर त्या ठिकाणी एक बाई गाणे म्हणायची, तरी एकच गाणं म्हटल्यानंतर प्रसिद्ध होऊन गेले. बंदी मंडळाचे टाळ वाजून छटाकचे होऊन गेले, तरी बंदी मंडळवाले तिथंच आहे. ऐका, या जगामध्ये कोण केव्हा फेमस होऊन जाईल काही सांगता येत नाही. कोण केव्हा त्या ठिकाणी मात्र फेमस होऊन जाईल महाराज काही सांगता येत नाही. हो, आता सध्याच्या काळामध्ये एक 7 वर्षाची पोरगी आहे. त्या 7 वर्षाच्या कन्याने एकच गवडण म्हटली, फक्त एकच गवडण म्हटली, तरी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फेमस झाली. हो, एकच गवडण म्हटली त्या मुलीने, आणि शूट करणाऱ्याने ती गवडण इतक्या जवळून शूट केली. त्या मुलीला पण माहित नव्हतं की आपली गवडण शूट होते, पण ती मुलगी त्या ठिकाणी म्हणत होती, रडू नको बाळा बाई मी पाण्याला जाते, रडू नको बाळा बाई मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. आणि एक गवडण म्हणून ती मुलगी महाराष्ट्रामध्ये फेमस होऊन गेली. या भारत देशामध्ये कोण केव्हा फेमस होऊन जाईल काही सांगता येत नाही, पण साधुत्वाने फेमस होणं खूप अवघड गोष्ट आहे बरं का. गजानन महाराजांच्या बाबतीमध्ये जर विचार केला महाराज, एका गजानन महाराजांना खऱ्या अर्थाने खूप मोठ्या अशा प्रकारचं लोकांचं कल्याण करावं लागलं. गजानन महाराजांच्या बाबतीमध्ये जर विचार केला, सगळ्याच लोकांनी गजानन बाबांचा आदर केला असं नाहीये. हो, गजानन बाबांचा आदर सगळ्याच लोकांनी त्या ठिकाणी मात्र केला असं नाहीये. साधू समाजाला कळेला सांगता येत नाही. हो, तुम्हाला नवल सांगेल, रामायणामध्ये माता सीतेचं हरण करण्याकरता राजा रावण